हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आता आपण चाललो आहे अजून एक व्हेन्यू विजिट करायला, जो आपल्या पुण्यापासून जवळच आहे आणि खूप सारे व्हिडिओज आणि सगळे शूट करू आहे. आता मी लगेच रेडी होईल. आपलं सगळं सामान घेतलेलं आहे, कॅमेरास हे सगळं. मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि व्हेन्यू विजिट करत आहे, कारण की लास्ट म्हणजे हा जो महिना आहे थोडासा प्रॉब्लेम झाले होते. पण ठीक आहे, जे पण येईल ते पॉझिटिव्ह घ्यायचं आणि काही जे असेल ते आपण सगळं विसरून जायचं. आणि आता लवकरात लवकर रेडी होऊ आणि निघून जाऊ. चला, बॅग भरतो आता. मस्त बॅग भरून आपलं सगळं करतो. बॅग भरली, ॲक्च्युली बॅग भरलेलीच आहे, सगळं केलेलं आहे. आणि आता मी शूज घालेल. शूज थोडेसे घाण झालेत, पण ठीक आहे. आज मला तो शूज घालायची इच्छा झाली, मी ते शूज घालणार आहे. कुठला? हा ड्रेस छोटाच आहे तो. काय जळायची गरज नाही मला. मला काय करायचं तर स्मार्ट असं का नसं तेच ना. काय करायचं नाही. काय काय एवढी स्मार्ट पोरगी लोकांना भेटत नाही. हे मी चांगलं आहे म्हणून देवानं मला हे केलं. हो, आज मस्त ऊन पडलंय. पडली काय पडली हवा बघा. काढणारच आहे व्हिडिओ. मग ब्लॉगर आहे मी, प्रोफेशनल ब्लॉगर आहे मी. प्रोफेशनल व्हिडिओ काढायलाच लागणार. कुठे जाणार आहे? शंभवी. मला बोलायचं आहे. शांभवीला शंभवी म्हणती. नको बोलत जाऊ. बोलली पण नाही अजून. बोलली तू, रेकॉर्ड झालं नाही, नाही तर तुला दाखवलं असतं. प्रॉब्लेम आहे ते जेव्हा ही चुकली ना तेव्हा रेकॉर्ड होत नाही. काय करायचं, जेव्हा चुकली नाही ही रेकॉर्ड झाला असतं ना, मग सांगितलं असतं हिला की तुझ्याकडे ऑप्शन आहे ना, आमच्याकडे प्रूफ आहे. पण देव पण हिच्या साईडनच असतो. दरवेळी प्रूफ दाखवायला भेटतच नाही. हिनं मला खाऊन दिले नाही, नाश्ता करून दिले नाही, एक टाइमात पोचायचंय म्हणून. हे बघ, मी नाश्ता करू दिला नाही, तिथे अवेलेबल नव्हता का. बस मी गाडी चालू का, तू खा गप. मला नाश्ता नाही केला. मी वडापावनं काय होणार आहे माझं? मी गाडी चालू का, तू सांग. नाही, पण वडापावनं काय होणार? स्टॉपला अजून थांबू. अरे नुसतं थांबायचंच का? तुला पोहोचायचंय 12च्या अगोदर. 12च्या अगोदर इम्पॉर्टंट आहे. माझी भूक इम्पॉर्टंट आहे, पण मला खायचंय ना, भूक लागली. आज वडापाव गाडीत खाणार आहे, पण टाइमात पोहोचायचं आहे ना. आणि हीच वडापाव बनवून देणार आहे. मी काय बनवणार नाही, मी गाडी चालवतोय. आम्ही चाललो आहे कर्जत साईडला, जिथं तो व्हेन्यू आहे, शांभवी रिसॉर्ट अँड मेडिटेशन सेंटर. शांभवी फार्म एक रिसॉर्ट आहे. शांभवी फार्म अँड मेडिटेशन सेंटर. आता मेडिटेशन सेंटर आहे म्हटल्यावर मला बघायला लागेल तिथं मेडिटेशन भेटेल की नाही, कारण की मला खरंच जरूरत आहे मेडिटेशनची. हो, खूप त्रासलाय ना तू. ऑलरेडी मी नव्हती एवढ्या दिवस, तरी पण तुला त्रासच होता ना माझा. ठीक आहे. डोक्या संतापलंय माझं, संतापलंय. परत जायचंय का तुला? कुठे जायचंय का? नाही, मेडिटेशन सेंटर वाचलं म्हणून मी चाललोय. तिथे मी असं योगा करणार आहे, मस्त असं ओम नमः शिवाय करणार आहे आणि मेडिटेशन करणार. तू कर, तुला काय करायचं. मी शूट करत बसणार, मेडिटेशन करणार मस्त. मला एक सोलो वाला डान्स व्हिडिओ शोधून देशील, हिंदी वाला? येस. हो का, तू डान्स सोलो करणार का? मग तो गरज नाहीये मला, मी प्रो आहे, कळलं का. फक्त मी दाखवत नाही. बघ, मी सिंगर करेल तेव्हा किती फाडू करते. नाही, मैं प्यारा तेरा ते गाणं कुठलं होतं? बुखार बड जा बुखार. हा, मस्त व्हिडिओ बनवलाय पोरीनं, तिच्या चेक करा जाऊन. व्हिडिओ छान झाला, बाकी काय नाही. त्याची लाईट खूप होती म्हणून हॉट दिसत. अरे माझं काही आहे की नाही, मीच चांगली नसली तर व्हिडिओ कसा चांगला दिसणार? काही नाही, तुझा व्हिडिओ ते लाइटिंग मेकअप छान झाला तुझा, म्हणून तू छान दिसत. ठीक आहे, मी पण स्मार्ट. ओके, चला आता आपण गाडी चालूया, फटाफट व्हेन्यूवर पोहोचूया. तुम्ही थोडंसं एन्जॉय करा सिनेमॅटिक.
पोचलेलो आहे. खूप पाऊस आहे, म्हणजे एवढा पाऊस आहे की आता मला समजत नाही आहे की आता आम्ही शूट कसं करायचं. कारण की तर आता मी हा वेन्यू आहे बघा, हा वेन्यू आहे आणि हे पूर्ण एका डोंगरामध्ये, एक म्हणजे डोंगर म्हणजे एक जंगलच आहे, जंगलामध्ये आहे हा वेन्यू. का खूप छान आहे. क्लिअरली शूट नाही करू. हा इतका पाऊस नाहीये की आपण क्लिअरली शूट नाही, इथं उजेड आहे, क्लिअर आहे. फक्त आहे. आपल्याला जोरात पाऊस आला तर प्रॉब्लेम. एवढा पाऊस असेल तर ठीक आहे. तेच करेल. आर्किटेक्चर आहे ना, रेड रेड वाला. हा म्हणजे जुन्या काळाची नाही का. हा येस, जुन्या काळाच्या घरांसारखं केलं त्यांनी असं वेगळं वाला टाईप. नाही तर ते सेम केलं तर ते बोल नॉर्मल वाटते. वरती रूफ पण आहे, रूफला पण बसू शकतो जेवायला. खूप छान वेन्यू आहे. तुम्ही ॲक्च्युली शांभवी फार्म्स अँड मेडिटेशन रिसॉर्ट, मेडिटेशन सेंटर आहे. हॅलो, खूप छान आहे. तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो काय असेल. कर्जतपासून एक अराउंड 19 किलोमीटर कर्जतच्या मेन लोकेशन. ठीक आहे, चला. कर्जतपासून 15 किलोमीटर आतमध्ये म्हणजे कर्जतची मेन सिटी आहे, तिथनं एक गाव लागतं. त्या गावापासून मग गावाच्या नंतर मग तुम्हाला एक कच्चा रोड लागतो. त्या कच्चा रोडवरनं एका जंगलात जाईल. इट इज अ फॉरेस्ट थीम रिसॉर्ट. सो जंगल बिंगल नाही, एकदम मस्त सिरीन व्ह्यू आहे. जंगलात पिंक माकड घेऊन आल्यावर छानच वाटणार ना. बघा बारबी. पहिला आम्ही पेट पूजा करणार आहे. आपण घेऊया ब्रेक नाही, जेवणाचा फीडबॅक आणि चपाती चांगली असेल तर लई खाणार आहे. लास्ट टाइमचा जो ऋतुरंग रिसॉर्ट मी तुम्हाला वेन्यू दाखवला असेल त्याचा पण तुम्ही अगर कोणी जो नवीन सबस्क्रायबर असतील, अगर इफ एनीवन न्यू इन माय चॅनल, तो ऋतुरंग रिसॉर्ट एक आहे, त्याचा पण ब्लॉग तुम्ही बघू शकता. त्याचा पण वेन्यू खूप छान आहे. मला जेवढं तुम्ही डान्सवर मला सपोर्ट केला आहे तेवढा तुम्ही या बाकीच्या जे वर्क असेल त्याच्यावर पण सपोर्ट करा. अँड दॅट्स इट. पिंकी गर्ल ऑरेंज ज्यूस पित आहे, नंतर रेड खून पिणार. ते मी बरोबर बोललो ना, पिंक माकड घेऊन आलोय मी, रेड खून पिणार. आता तेच सांगत आहे ना, रेड घरात जाऊन रेड. बर, मग तुला कसं वाटलं जेव्हा माझं चॅनल हॅक झालं होतं तर? फार दुःख झालं, एक्सप्रेस नाही करू शकत. लाज वाटते का खोटं बोलायला? माझं चॅनल जेव्हा हॅक झालं होतं ना, या मॅडम काय म्हणतो माहिती का, अरे राहू दे, स्टार्टिंग पासून चालू कर, काय प्रॉब्लेम नाही होणार तुला. डोंट लाईक टू डिसअपॉइंट समवन. म्हणजे जर मी पहिलेच म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, जे होईल ते होईल बालं, आणि जर ते वापस आलं तर तुला किती खुशी होईल. पण जर मी पहिलेच म्हटलं हो येईल आणि ते नाही आलं तर मग तुला किती दुःख होईल ना. तर आय वॉन्ट यू टू बी हॅपी. मी खूप विचार करते तुझा, मनातून असं, खूप असं मनातल्या पोटातून असं देठापासून विचार करतो. पोटाच्या देठापासून? वा. आज फुल ऑन मराठी. वातावरणचा असं आहे. वातावरणचा असं आहे का तुला? वातावरण तुला आवडलंय का? आणि आता मला असं वाटलं मी इथं आहे ना मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ बनवावे, छोटे नेचरचे आणि व्हेन्यूचे, जेणेकरून लोकांना पण आपल्याला दाखवता येतील आणि मस्त तुझे ड्रेसचा लुक पण दाखवता येईल. आणि मला भूक लागलेलं आहे, कारण की या मॅडमनं मला फक्त एका वडापावावर घेऊन आली आहे. माझ्याने आपली भूक कंट्रोल करायला शिकायला पाहिजे. हो, तू काय केलेस? मी तर काहीच नाही खाल्लं. 1 2 3 गो. माझं संपलं. हे बघ, आटाबाटी शेअरिंग चालू आहे बिकॉज त्याचं गीत संपलंय. हो का? चला 1 2 3 गो. कसं मोठी तू ढकलपट्टी मारते नुसता? कशी मारू मी? काही मारते. हा नका. जिंकते तेव्हा तू मला दोनदा नाही खेळू दे. तू दोनदा खेळलीस. दोनदा खेळली. गबस इथे चुटुक मारतेस. चल, काही नाही लागत तुझे शॉट.
ढकललाय इथून ना. मी ढकललाय. गाइस भरा हुआ है, बहुत भरा हुआ है. आप देखो. हे चुकीचं केलं. मी जेव्हा जिंकली तेव्हा तुम्हाला एकदा पण डबल खेळू नाही दिलं. डबल खेळली नाही, अरे मी ना, मला माहिती की नाही खेळली आहे तर नाही खेळली तर खेळली आहे, मला माहिती खेळली आहे. नाही. अरे यार खेळली तरी रडती यार. चीटिंग करून गेम खेळणारा माणूस तू एक नंबर. काय cheating केली? स्वतः तू दोन काय तास cheating खेळलेस. केली? काय समज? परत आणि मी जेव्हा मी जिंकली तेव्हा काय मला समज मला नाही खेळू दिलं. अरे पण काय No, no, समज no, no, no. मी नाही सांगत. डबल गेम खेळू. हा डबल cheater च game होता. काय संबंध? cheater game होता. अरे हट साले काय कुछ भी खेलेगा तो क्या चलेगा क्या? फिर से खेल ले. कौन जीतता है? मैं जीतेगी मैं. आमचं जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये आहे पापड, पुरी, गुलाबजाम, फ्लावरची भाजी. ही कशाची भाजी माहीत नाही मला. आय थिंक वांगे वाटतं. वरण भात मस्त जेवण आहे. पापड काय कसं पुरी जरा छोलेची भाजी. छोले छोले जेवण खूप छान आहे. खूप म्हणजे तेच गावाकडची फिलिंग. ओके सो आता आम्ही रूमकडे चाललेलो आहे. रूम बघूया. मॅडम पण रेडी आहे. पाऊस तर खूपच आहे. तर आता प्लॅन असा आहे की पावसाचं शूट करायचं, पावसाचं सगळं करायचं. सगळं रूम खूप छान आहे. एक मिनिट मला एंट्री करू दे गाईज. रूमची एंट्री बघा खूप छान आहे. ओके आता मी एंट्री करतोय. दिस इज अ एंट्री. ओ नाईस. सिम्पल स्वीट थोडा गावाकडची फिलिंग आली. मस्त रूम आहे. मस्त वाटतं. बाथरूमचं आहे ना ते. नाईस. बाथरूम का दाखवलं. अरे सेन्सरवाले लाईट खोल. ओके नाईस. बाथरूम छान आहे. रूम तर खूपच छान आहे. मला आवडली ॲक्च्युली. सिम्पल स्वीट जेवढं पण भारी वाटतंय. आणि हा व्ह्यू रूमचा तुम्हाला दिसत असेल तर. मला आता सध्या थँक्यू थँक्यू थँक्यू. तू मला हेल्प नाही करत ना. ओके आणि जास्त सुड्या मारल्यास तू अशी खिडकी खोलायची, धक्का मारायचा आणि खिडकी बंद करून टाकायची. तुला धक्का मारून खिडकीत टाकीन जास्त नाटक केलीस तू तर. मावतोस याच्यात. मी मी काय सगळेच मावतो त्याच्यात. काही बोलायचं का. मी नाही मावत. अरे हा बस. पिंकी पिंकी बघ सगळं. अरे काय आज काय पिंकी पिंकी आहे का. शी आणि सेम कलर आहे. एक्झॅक्ट सेम कलर. आणि हे वा वा वा. हे असं घेऊन ये चिरेल. हा मग तुला चिडेल. 10 मिनिटानं भेटूया. कामाचं काम करू. काम म्हणतोय आपलं लपड. तू काय लपालपी खेळणार आहेस काय. हा घुसली काही. ओके तुला आहे पण पाऊस आहे. वल्ला असेल. इट्स ओके. इट्स झुला टाइम. नो झुला टाइम. यू हॅव टू आपण दिवे लावूया रात्री. खूप छान आहे व्ह्यू. हा व्ह्यू बघा. हा माझ्या रूमचा व्ह्यू आहे. माझ्या म्हणजे नॉट माझ्या काय माती काय डोंगर. ओके आता एक 10 मिनिटांनी भेटूया. शूटला रेडी होऊया. थोडं रेडी होऊ. थोडं टचअप बिचअप करू. मेकअप बिकअप करू. ओके नाही मेकअप बिकअप नाही. थोडं शूटसाठी आपण डिसाईड करू पावसाचं काय सीन होतं. नाहीतर आणि ठीक आहे विल प्लॅन समथिंग कुछ.
बघितलंच असेल आता हा मेन्यू खूप छान मेन्यू आहे, तुम्ही बघतच आहात. आणि मी वाईडमध्ये कॅमेरामध्ये कारण घेतो की सिनरी खूप छान आहे, विजिट करण्यासारखं वेन्यू आहे. जिथं डोंगर्स आणि हे खूप सारे मस्त वेदर आहे. आता पूर्ण धुक्क झाल्यामुळे इथल्या डोंगर दिसत नाही कारण खूप मोठे डोंगर्स आहेत. रूफटॉप आहे, तुम्हाला खेळायला पण आहे, तुम्ही चिल करू शकता. आणि बस एवढंच बोलू शकतो या वेन्यू. मोठा आहे वेन्यू, रूम्स पण खूप छान आहे काय. आणि तुम्हाला जे पण पाहिजे त्याचं लोकेशन, त्याचा ॲड्रेस, त्याचं गुगल मॅपचं लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तुम्ही एक्झॅक्ट एकदा तरी चेक करा, एकदा तरी विजिट करा या वेन्यूवर. खूप छान वेन्यू आहे, मी हजारदा बोलेल. आफ्टर ऋतुरंग पावसासाठी मला असं वाटतं हा वेन्यू खूप छान आहे. माथेरान इथनं माथेरान आय थिंक अर्ध्या तासावर माथेरान आहे. म्हणजे लोक अगर ज्यांना माथेरान जायचं असेल तर त्यांना कुठं स्टे करायचं असेल त्यांनी इकडे येऊ शकतात माथेरानवर असं स्टे करायला. ओके, आपण एक दिवस स्टे करतो इथं, एक दिवस स्टे करू, व्हिडिओ शूट करू. म्हणजे मला तर असं वाटतं इथं 2-3 डान्स व्हिडिओ करावंच पाहिजे. 2-3 डान्स व्हिडिओ केले ना मस्त मज्जा येईल. ओके, डान्स व्हिडिओ करू, ब्लॉग करू, ट्रॅव्हल विजिट म्हणजे नाही का वेन्यूवालं ते ट्रॅव्हलवाले व्हिडिओ करतात वेन्यूवाले, ते पण आता मी फंडा चालू करायचा विचार करतो की तो पण पोस्ट करावा. काय असं कोण येतं, घाबरलं ना माणूस. काय मी काय भूत आहे का? अजून गुमनाम है कोई सुरू नाही झालंय. होईल वाटतंय रात्रीचा तो जागा बघून मला असं वाटतंय. शी सो तर हा वेन्यू तर तुम्हाला आवडलाच असेल. छोटा वेन्यू आहे म्हणून जास्त असं दाखवण्यासारखं काही नाही आहे इथं, पण खूप छान वेन्यू आहे. निसर्गाच्या सानिध्यात हा वेन्यू आहे. ओके, तर हा ब्लॉग इथंच संपवतो. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. ज्यांना डान्ससाठी इंटरेस्ट आहे, ज्यांना लाईक संगीत व्हिडिओज सगळे जे पण आहे ट्रॅव्हलिंग व्हिडिओज त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.